हरी हरी परमात्मा मथुरा नगरीला परत आले. मथुरा नगरी धन संपन्न झाली. उग्रसेनाचं राज्य आहे. परमात्मा सेवा करतात. 25 वर्षाचं वय झालं. जरासंधानं आक्रमण केलं. कंसाचे सासरे त्यांनी आक्रमण केलं. जरासंध 17 आक्रमण पराजित केलं जरासंधाला. 18वं आक्रमण मोठं होतं. पूर्वेकडून जरासंध आला, पश्चिमेकडून काल यवन आला. यवन होते त्यावेळेलाही होते यवन. काल यवन आला, 4 करोड सैन्य घेऊन आला आणि लीला पुरुषोत्तमानं त्या काल यवनालाही नष्ट केलं आणि जरासंधालाही पराजित केलं. त्या काल यवनाला घेऊन गेले पर्वताच्या गुफेमध्ये. मुचकुंदजी तिथे झोपलेले होते. त्यांना वरदान होतं इंद्राचं, जो तुमची निद्रा मोडेल तो भस्म होईल. काल यवनाला तिथे घेऊन गेले. आपलं उपवस्त्र मुचकुंदाच्या देहावर पांघरलं. काल यवनाला लात मारली. मुचकुंद उठले. जसे डोळे उघडले भस्म झाला काल यवन. मुचकुंदाला दर्शन दिलं नारायण स्वरूपामध्ये. कलियुगामध्ये तुमचा जन्म होईल. तुम्हाला परमात्म्याची प्राप्ती होईल. तुम्ही सगळं केलं जीवनामध्ये, आई वडिलांची सेवा केली नाही, ती सेवा करण्यासाठी पुन्हा जन्म होईल. मुचकुंद पुन्हा जन्मले. परमात्मा परत आले. दादाला सांगितलं, दादा आता मथुरा नगरी सोडायची. प्रार्थना केली. काल यवनाच्या प्रसंगानंतर विश्वकर्माचं स्मरण केलं. विश्वकर्मा प्रगट झाले. त्यांना विनंती केली, द्वारकेचं निर्माण करा समुद्रामध्ये. समुद्राचे पोटी द्वारके उभविले आणि मथुरेमध्ये जे होते ते सगळे पाठवून दिले. सोडायची आता मथुरा नगरी. जरासंधाचं सैन्य नष्ट केलं. प्रवर्शन नावाचा पर्वत होता, त्या पर्वतावर चढले, शिखरावर चढले, तिथून नदीमध्ये उडी घेतली आणि द्वारकेमध्ये आगमन झालं. द्वारकाधीश झाले. द्वारकाधीश भगवान की जय. पहिला विवाह बलभद्रजीचा झाला. रैवत महाराजांची कन्या रेवती सोबत विवाह झाला आणि नंतर विवाह आहे श्रीकृष्ण परमात्म्याचा. विदर्भ देशामध्ये कौंडिन्यपूर नावाचं नगर, तिथले भीष्मक महाराज, त्यांना 5 पुत्र, रुक्मी, रुक्मरथ, रुक्मबाहू, रुक्मेश, रुक्ममाली, हे 5 पुत्र. एक कन्या रुक्मिणी, ती महालक्ष्मी साक्षात. तिचं स्वयंवर होतं. स्वयंवराचं निमंत्रण परमात्म्याला दिलं नाही. रुक्मिणीजीनं पत्र लिहिलं. परमात्म्याला ते पत्र प्राप्त झालं. सुदेव नावाचा ब्राह्मण घेऊन गेला होता. पत्र वाचलं. देवीच्या अंतःकरणातला भाव जाणला. स्वयंवराच्या दिवशी परमात्मा पोहोचले. बलभद्रजीही पोहोचले. देवीच्या दर्शनाला रुक्मिणीजी गेली होती. त्या मंदिरामध्ये प्रविष्ट झाले परमात्मा. देवीचं दर्शन घेतलं आणि रुक्मिणीजीला उचललं, रथामध्ये ठेवलं. रुक्मिणीनं सैन्य घातलं मार्गामध्ये. बलभद्रजींनी त्या सैन्याचा पारिपत्य केलं. कृष्ण परमात्म्याचा मार्ग मोकळा झाला आणि रुक्मिणीजीला घेऊन परमात्मा द्वारकेला आले. आणि द्वारकेला मंगल मुहूर्तावर श्री रुक्मिणीजी सोबत श्रीकृष्ण परमात्म्याने विवाह केला. श्री रुक्मिणी विवाह संपन्न झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता परमात्म्याची गृहस्थी सुरू झाली. हे वृंदावन धाम आहे ना, म्हणून इथे काही विवाहाचा प्रसंग आपण थाटला नाही. नाही तर तुलसीला सजवतो आपण, परमात्म्याला सजवतो. मंगलाष्टक सगळ्या विधी अनुसार काही गावामध्ये तर कन्यादानही करतात आणि तो विवाह मंत्र विधीनं आपण संपन्न करत असतो. पण वृंदावन धामला विवाहाचा प्रसंग नाही.
द्वारकेमध्ये मात्र विवाहाचा प्रसंग आहे. तो विवाह द्वारकेमध्ये संपन्न झाला होता. ठिकठिकाणी ज्या कथा होत असतात त्यामध्ये विवाह करत असतो आपण, तो साजरा करतो, उत्सव करतो. हरि ओम. रुक्मिणीजी ही परमात्म्याची पहिली राणी आहे. हे विस्तारानं वर्णन करत असतो आपण, आज मात्र थोडक्यात घ्यायचं आहे. रुक्मिणीजी परमात्म्याची पहिली राणी. दुसरी राणी जांबवंतीजी ही ब्रह्मदेवाची कन्या आहे. ब्रह्मदेवाच्या मनामध्ये विचार आला होता की परमात्म्याची सेवा माझ्या हातून घडली नाही, मला नातं नाही जोडता आलं. ही त्रेतायुगातली इच्छा होती, ती द्वापरात पूर्ण झाली. जांबवंती परमात्म्याला अर्पण झाली, ही दुसरी राणी. सत्यभामा तिसरी राणी, यमुनाजी चौथी राणी, पाचवी राणी मित्रविंदा, उज्जैन देशाची राजकन्या, जयसेनची कन्या. सहावी राणी कौशल देशाची, अयोध्येची राजकन्या सत्या, तिला नग्नजिती सुद्धा म्हणतात. आणि सातवी भद्रा, कैकय देशाची राजकन्या. आठवी लक्ष्मणा, मद्रदेश दक्षिणेतली. अशा परमात्म्याच्या ह्या मुख्य अष्टनायिका. आणि प्राग ज्योतिषपूरला नरकासुराचं राज्य होतं. त्या नरकासुरानं आपल्या बंदीगृहामध्ये 16 सहस्त्र राजकन्या बंदिस्त करून ठेवल्या होत्या. एक दिवस इंद्र आले. इंद्रानी सांगितलं, हे भगवान, त्या नरकासुराचा फार भयंकर दरार आहे. माझ्या आईच्या कानातले कुंडल तो तोडून घेऊन गेला, अदिती मातेचे कुंडल तोडून घेऊन गेला, नागांचे मणी घेऊन गेला, मेरू पर्वताचा अर्धा भाग घेऊन गेला. त्याचं पारिपत्य केलं पाहिजे. परमात्म्याने मान्य केलं. सत्यभामाजी म्हणाली, मला सुद्धा यायचं आहे. परमात्म्यानं सत्यभामाजीला सुद्धा सोबत घेतलं. प्राग ज्योतिषपूरला गेलो होतो आम्ही. प्राग ज्योतिषपूरला समुद्रामध्ये ते ब्रह्मपुत्र म्हणजे समुद्रच आहे, नद आहे ब्रह्मपुत्र, नदी नाही. त्या नदीच्या मध्यभागी ते स्थान आहे प्राग ज्योतिषपूर. तिथे त्याची राजधानी होती. तिथे परमात्म्यानं प्रवेश केला. त्या सगळ्या तटबंदी तोडून टाकल्या. मूर नावाच्या दैत्याला नष्ट केलं. मूरचे 8 पुत्र होते, त्यांना नष्ट केलं. पीठ नावाच्या दैत्याला नष्ट केलं. आतमध्ये प्रवेश केला. त्या मूर दैत्या नरकासुराचा नाश केला. त्या 16 सहस्त्र राजकन्या मुक्त केल्या. पुरुषार्थ केला. नंतर राजकन्यांना आज्ञा केली, जा आता आपापल्या देशामध्ये निघून जा. त्यांनी हात जोडले, हे परमात्मा, आम्ही कुठे जावं? आमचा स्वीकार कुठे होणार नाही. आमचा अपराध नाही, पण आमचे माता पिताही आमचा स्वीकार करणार नाही. हे परमात्मा, आमच्यावर एवढी कृपा केली, आता आणखी थोडी कृपा करा. आपलं नाव घेऊन आम्हाला राहू द्या. परमात्म्याने मान्य केलं. त्यांना सांगितलं, तुम्ही द्वारकेला जा. सगळ्यांना द्वारकेला पाठवून दिलं. परमात्मा स्वर्गात गेले. अदिती मातेचे कुंडल परत केले. मेरू पर्वत अर्धा भाग जो होता तो परत केला. नागांचे मणी दिले. वरुण देवाचं छत्र दिलं. अदिती मातेनं आशीर्वाद दिले. सत्यभामा म्हणाली, हा पारिजाताचा वृक्ष मला पाहिजे. अदिती मातेनं तो वृक्ष दिला. सत्यभामाजीला घेऊन परत आले. आणि त्या 16 सहस्र नारी त्यांच्या सोबत एकाच मुहूर्तावर 16 सहस्र रूप धारण करून प्रभूनं विवाह केला. परमात्म्याची गृहस्थी आनंदमय आहे. गृहस्थीमध्ये आनंद पाहिजे. गृहस्थीमध्ये विश्वास पाहिजे. गृहस्थीमध्ये प्रेम पाहिजे. हे जर नसलं तर गृहस्थी सुखाची नाही होत. कलह नको, वाद नको. पती पत्नी यांच्या भावना एक दुसऱ्याला पूरक असल्या पाहिजे. जसे रथाचे 2 चाकं असतात. बनवणारा ते फार बुद्धिमानीनं बनवत असतो.
एक मोठं आणि एक लहान असं होत नाही. गृहस्थी सुखाची झाली पाहिजे, आनंदाची झाली पाहिजे. परमात्म्याचे एक भक्त होते, समुद्राच्या किनारी एका गावामध्ये राहत होते. ब्राह्मण होते, पण दरिद्र होतं. जीवनामध्ये कृष्णार्पणम घडलं नाही की मग दारिद्र्य येतं. मनुष्यानं तहानल्याची तहान जाणली पाहिजे, भुकेल्याची भूक जाणली पाहिजे. अन्नदान करत असताना अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद यायला नको. अन्नदात्याने ही भावना केली पाहिजे की परमात्म्याची माझ्यावर कृपा आहे, माझ्या घरी अन्न घेण्यासाठी हे आले, ही माझ्यावर कृपा झाली. या शुद्ध भावाने जो अन्नदान करतो त्याच्या जीवनामध्ये पुण्याची वृद्धी होते. भोजनाच्या वेळेला जर कोणी आलं तर त्याला म्हणायचं की भोजन कीजिए. जीवनामध्ये जर कृष्णार्पणम झालं नाही तर मग दारिद्र्य येतं, विवंचना राहतात. हरिश्चंद्र राजा इंद्रपदाला पोहोचला होता, नाकारलं त्यांनी, घेतलं नाही इंद्रपद. पण कसं जेवणासाठी बसले, भोजन करण्यासाठी बसले, याचकाला अनेक वर्षाचे, अनेक दिवसाचे उपाशी होते, फार हाल अपेष्टा सहन केल्या होत्या. पण ते समोर वाढलेलं ताट जे आहे ते ताटच त्या याचकाला देऊन टाकलं. हरिश्चंद्रासारखं अन्नदान नाही घडलं. भागवत कशासाठी ऐकायचं? भागवतानं आपल्याला एक तत्व घेता आले पाहिजे. जीवनात काय करायचं आपल्याला हे ऐकून घ्यायचं, पण जीवन बदलायचं नाही, मग काही लाभ नाही झाला. सुदामाजीचा प्रसंग आहे, फार भावपूर्ण प्रसंग आहे. ज्या प्रसंगामध्ये श्रीकृष्ण परमात्मा सुद्धा रडले. दशम स्कंदाचा हा 80 अध्याय आहे. आपण दशम स्कंदाच्या पूर्णतेकडे आलो आहोत. सुदामाजीची पत्नी सुद्धा त्यांच्यासारखीच आहे स्वभावानं, शुद्ध आहे अंतःकरणानं. पत्नीला जर पतीचं अंतःकरणच कळत नसेल तर मग तो संसार होईल कसा? सुदामाजी भिक्षावृत्ती करतात. पण भिक्षावृत्ती म्हणजे कशी? 5च घरी भिक्षा मागायची, 6व्या घरी जायचं नाही, दुसऱ्या दिवशी पुढचे 5 घर, आणि फार जास्त भिक्षा गोळा करायची नाही. 5 मुठा तांदूळ येतात आणि त्या 5 मुष्टिका तांदूळ त्याचा स्वयंपाक करायचा. सुशीलाजी सुदामाची पत्नी स्वयंपाक करते. फार सात्विक आहे, फार शुद्ध चरित्र. लोभाचा स्पर्श नाही अंतःकरणाला, लोभ नाही. खरं म्हणजे जेव्हा अभाव असतो ना तेव्हा लोभाचा स्पर्श होतो. सुशीलाजी स्वयंपाक करते, सुदामाजीला हाक मारते. सिद्धता झाली भोजनासाठी या. मग सुदामाजी हातपाय धुवून आसनावर येऊन बसतात. सुशीलाजी पान वाढते, त्याच्यावर भोजन वाढते. सुदामाजी हात जोडतात, विश्वदेव करतात. सुदामाजीने पाहिलं पानामध्ये एवढं भोजन वाढलेलं आहे.
सुदामाजीने विचारलं, एवढं भोजन? सुशीलाजी म्हणाली, आज स्वयंपाक जरा जास्त झाला. पत्नीची इच्छा आहे, पतीनं पोटभर जेवावं. पत्नीची इच्छा आहे की स्वतः उपाशी राहावं. एखादा दिवस तर पाहिजे ना जीवनामध्ये पोटभर जेवल्याचा. सुदामाजी विचार करतात, ही मला खाऊ घालत आहे, स्वतः उपाशी आहे. सुदामाजी म्हणाले, तुझ्यासाठी काही ठेवलं का नाही? सुशीला म्हणाली, भरपूर आहे, हे घ्या, आणखी आहे. सुदामाजीचा विश्वास बसत नाही. ते भांड दाखव. ते मृदा पात्र जवळ आणायला सांगितलं. मृदा पात्र, मातीचं भांडही नव्हते, इतकं दारिद्र्य. त्या मृदा पात्रामध्ये पाहिलं, थोडासा एखादा घास, काहीतरी नावाला थोडासा भात. सुदामाजीने विचारलं, हे तू मला खाऊ घालणार, तू उपाशी? सुशीलाजी म्हणाली, आज मला भूक नाही. सुदामाजी म्हणाले, कशी भूक नाही? आणते, दुसरं पान घेऊन ये. दुसरं पान आणायला लावलं. आपल्या पानावर जे होतं ते सारखं सारखं केलं. चल आता सोबत जेवू. सुशीलाजीचे डोळे भरून आले. माझ्याबद्दल किती विचार आहे, माझ्याकडे किती लक्ष आहे. ती म्हणाली, नाही, आपल्या सोबत मला जेवता नाही येत, आपण जेवून घ्या, नंतर मी जेवील. सुदामाजी म्हणाले, काही हरकत नाही, तू सुद्धा बस, आपण दोघे सोबत जेवू. दोघांचं भोजन झालं. सुदामाजी गेले, चटईवर पडले. सुशीलाजी चरण सेवा करायला लागली. आणि मग विचारलं, सांगा ना, परमात्म्याबद्दल सांगा. सुदामाजी म्हणतात, गुरुकुलातला प्रसंग सांगू का? सांगा ना, तुमची इच्छा असेल तो सांगा. ठीक आहे, मग गुरुकुलातला प्रसंग सांगतो. एकदा गुरुकुलामध्ये गुरुमातेनं सांगितलं, सुदामा, काष्ट संपले, काष्ट आणण्यासाठी जावं लागतं. तू जा, सोबत कृष्णालाही घेऊन जा आणि लवकर काष्ट घेऊन या. आणि थोडे हरभरे दिले, भाजलेले हरभरे. सुदामा, हे घेऊन जायचे आणि तूही खाशील आणि कृष्णालाही देशील. सुदामाजी निघाले. सगळं लक्ष त्या हरभऱ्यामध्ये. थोडेसे तर दिलेले आहेत, कृष्णाला दिले तर मला थोडेसे राहतील, हाच विचार. दिलेच नाही. काष्ट गोळा केले, मोळ्या बांधल्या. अचानक आकाश भरून आलं, गडगडाट व्हायला लागला, पाऊस पडायला लागला, सगळीकडे पाणीच पाणी. सुदामा म्हणाले, कृष्णा, वृक्षावर चढावं लागेल, सगळीकडे पाणीच पाणी आहे. आणि वृक्षावर चढले. सुदामा वरती गेला, अगदी वरच्या फांदीवर. मग सगळं लक्ष त्या हरभऱ्यांकडे. आणि मग ते बुचडी सोडली, ते हरभरे हातामध्ये घेतले, मुखामध्ये टाकले, खायला लागले सुदामा. परमात्म्यानं विचारलं, सुदामा, अरे काय खातोस? सुदामाने उत्तर दिलं, प्रभू, थंडी खूप आहे म्हणून माझे दात वाजतात. अरे सुदामा, हरभरे दिले होते ना गुरुमातेनं, तू एकट्यानेच खाऊन टाकले. सुदामा म्हणाले, प्रभू, थोडेसेच होते, मला असं वाटलं की तुम्हाला दिले तर माझ्यासाठी कमी राहतील, तुम्हीही तृप्त होणार नाही, मी तृप्त होणार नाही, म्हणून मी एकट्यानेच खाऊन टाकले. अरे सुदामा, मला द्यायला होते ना हरभरे. सुदामाजीचे डोळे भरून आले सांगत असताना. सुशीलाजीनं विचारलं,
सुदामा म्हणाले, त्या दिवशी परमात्म्याला सोडून मी खाल्ले, परमात्म्याला दिले नाही, कृष्णार्पणम केलं नाही. कृष्णार्पणम जो करत नाही त्याच्या जीवनामध्ये दारिद्र्य येतं. आपल्या जीवनामध्ये दारिद्र्य आलेलं आहे, त्याच्यामध्ये कोणाचाच दोष नाही. जो दोष आहे तो आपलाच आहे. सुशीला म्हणाली, 100 वर्षाचा काळ निघून गेला, भेटीला जा ना देवाच्या. ते देव तुम्हाला म्हणाले होते ना, सुदामा भेटीला यायचं, मग जायला पाहिजे भेटीला, मित्रानं मित्राच्या भेटीला जायला पाहिजे. सुदामा म्हणाले, 100 वर्ष निघून गेले, विसर पडला असेल. पण तो माझा मित्र फार मोठा झालेला आहे. ज्या भवनामध्ये ते राहतो ते भवन सोन्याचं आहे. त्याचे सेवकही श्रीमंत आहे. त्याची द्वारका जी आहे ना ती सोन्याची आहे. रिकाम्या हाताने कसं जायचं? परमात्म्याच्या भेटीला तर जायचं आहे, पण रिकाम्या हाताने कसं जायचं? शास्त्राचा नियम आहे, रिकाम्या हाताने जाऊ नये. माता पिता गुरु मित्र यांच्या भेटीला जाताना काही ना काही घेऊन गेलं पाहिजे. आपण दरिद्र आहोत, आपल्याजवळ काय आहे? सुशीला म्हणाली, चिंता नका करू, मी बाजूच्या घरून 2 मुठा तांदूळ आणते, पोहे करून देते, ते घेऊन जा. कधी मागितलं नव्हतं ना सुशीलानं. बाजूच्या घरी गेली, 2 मुठा तांदूळ आणले, त्याचे पोहे केले. कृष्ण नाम घेत घेत पोहे केले. सुदामाजी जवळ दिले. सुदामाजीला सांगितलं, आता निघा. सुदामाजीने केवळ धोतर परिधान केलेलं आहे, ते गुडघ्यापर्यंतच आहे. अंगामध्ये अंगरखा नाही, पायामध्ये वाहना नाही, शरीर असं सगळे हाडं दिसतात, सगळ्या नसा दिसतात. असं वाटतं की जेवलाच नाही कित्येक दिवसाचा. सुदामा कृष्ण नाम घेत घेत आपली यात्रा सुरू करतात. मनामध्ये हाच विचार येतो, परमात्म्याने ओळखलं नाही तर काय करायचं? 100 वर्षाचा काळ गेला, आपण एवढं दारिद्र्य भोगलं, त्या परमात्म्यानं आपल्याला ओळखलं नाही तर काय करायचं? पण मनामध्ये दुसरा विचार येतो, नाही नाही, माझा कृष्ण मला विसरणार नाही, माझा कृष्ण मला ओळखेल, माझं नाव ऐकता बरोबर येईल धावत. 3 दिवसाची यात्रा. द्वारकेला पोहोचले. मध्यान्नाची वेळ, दुपारची वेळ, ज्येष्ठाचा महिना, प्रखर सूर्य तापत आहे. सुदामाजीच्या अंगाला धारा लागलेल्या आहेत, घामाच्या धारा. रुक्मिणीजीच्या भवनाच्या समोर उभे राहिले. द्वारपाल विचारायला आले, का हो, कोण तुम्ही, कुठून आले, काय पाहिजे? सुदामाजी म्हणाले की मी परमात्म्याला भेटायला आलो. हो, ते ठीक आहे, परमात्म्याला भेटायला आले, पण तुम्ही कोण? मी परमात्म्याचा मित्र, गुरुकुलामध्ये आम्ही सोबत होतो. तुम्ही जाऊन सांगा तुमचा मित्र आलाय, त्यांना आनंद होईल, ते येतील धावत. हो, येतील धावत, ठीक आहे, पण तुमचं नाव, तुमचं नाव काय सांगायचं? सुदामा नाव सांगा. अंतर्यामी परमात्म्याला सगळं माहित होतं. द्वारपाल आतमध्ये गेले, सांगायला लागले, एक दरिद्र ब्राह्मण आहे, त्याच्या गळ्यामध्ये जाणवा आहे, म्हणून लक्षात येतं की तो ब्राह्मण आहे. तो म्हणतो की तो तुमचा मित्र आहे, तुम्हाला भेटायला आला आहे. नाव सांगतो सुदामा. सुदामा नाव ऐकलं आणि परमात्म्यानं मंचकावून उडी घेतली. परमात्मा धावत निघाले सुदामाच्या भेटीसाठी.
सगळ्या राजभवनातल्या लोकांच्या लक्षात आलं परमात्मा धावत चालले. वसुदेवजी महाराज, देवकीजी, परमात्म्याच्या राण्या पाहण्यासाठी आल्या. परमात्मा धावत धावत गेले महाद्वाराच्या जवळ. तिथे तो सुदामा उभा होता दीनहीन. परमात्मा धावत गेले आणि सुदामा म्हणून सुदामाला मिठी मारली. सुदामा म्हणाले, प्रभू माझ्या अंगाला दुर्गंध आहे, माझं शरीर घामानं भिजलेलं आहे, तुमच्या अंगाला कस्तुरीचा सुगंध आहे. हे परमात्मा मला स्पर्श करू नका. परमात्म्यानं भेद केला नाही. परमात्म्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहायला लागल्या. सुदामाच्या डोळ्यामधूनही अश्रुधारा वाहायला लागल्या. अरे सुदामा, इतके दिवस का नाही आला? तुला माझी आठवण आली नाही का? सुदामाजी म्हणाले, प्रभू तुमची आठवण आमच्या जीवनाचं सार आहे. तुमच्या आठवणी विना काय आहे? सुदामाला घेऊन आले परमात्मा. सगळे पाहायला लागले, याचं भाग्य किती थोर आहे. एवढी कृपा कोणावर केली नाही. स्वतःच्या पुत्रांना गळ्याला लावलं नाही. स्वतःच्या आज याला अंतकरणाला लावलं. सुदामाला घेऊन आले. रुक्मिणीजीला सांगितलं पाद्यपूजन करायचं आहे. रुक्मिणीजीनं चौरंग आणला. सुदामाजीला त्या चौरंगावर बसवलं. सोन्याचं ताट समोर ठेवलं. त्यामध्ये सुदामाजीचे पाय ठेवले आणि परमात्मा चरण प्रक्षालन करायला लागला. रुक्मिणीजी जल सोडायला लागली. परमात्म्यानं सुदामाजीच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि अश्रू जलांनी सुदामाचे चरण प्रक्षालन केले. पायामध्ये काटे बोचलेले होते. ते काटे काढायला लागले परमात्मा. त्यातला एक काटा निघत नव्हता. परमात्म्यानं दोन्ही दातामध्ये तो काटा धरला आणि तो काटा उपटला. रुक्मिणीजी म्हणाली की हे वागणं बरोबर नाही. दातांनी काटा कशाला काढला? परमात्मा म्हणाले हे निमित्त होतं. सुदामाच्या चरणाची धूळ मुखामध्ये जायला पाहिजे म्हणून हे निमित्त केलं. चरण सेवा केली. परमात्मा सुदामाजीला घेऊन आले. आसनावर बसले सुदामाजी. सोन्याच्या ताटामध्ये रुक्मिणीजीनं 56 भोगाचा प्रसाद सुदामाच्या समोर ठेवला. ते सगळे 56 भोग पाहिले. सुदामाजीला सुशीलाजीची आठवण झाली. सुदामा विचार करायला लागले की सुशीलानं जे केलं ते योग्यच केलं. देखी सुदामा की दीन दशा, करुणा करके करुणा निधि रोए, करुणा करके करुणा निधि रोए. हातामध्ये पंखा घेतला परमात्म्यानं. हवा करायला लागले. सुदामा निवांत जेवायचं. आणि सुदामाजी मनामध्ये भावना करून राहिले की सगळ्या जगाचा स्वामी आज माझ्याजवळ बसलेला आहे आणि हातामध्ये पंखा घेऊन मला हवा करत आहे. माझा कृष्ण मला विसरला नाही. हरी सबसे ऊंचे
सुदामाजी मंचकावर पडले, परमात्मा चरण सेवा करायला लागले. चरण सेवा करता करता एक प्रश्न विचारला, सुदामा तुझा संसार कसा आहे? सुदामाजीने उत्तर दिलं. विचारलं की चांगलंच सांगावं लागतं आणि चांगलंच सांगितलं पाहिजे. सुदामाजी म्हणाले, प्रभू खूप आनंदाचा आहे संसार. बरं, अरे तुझी पत्नी कशी आहे? परमात्मा तिनंच पाठवलं ना, तिच्यामुळेच येणं झालं. मग तुला रिकाम्या हातानं नसेल पाठवलं, तुला काहीतरी माझ्यासाठी पाठवलं असेल ना. सुदामा ती बुचडी लपवायला लागले. परमात्म्याने हात घातला, ती बुचडी ओढली, ती फाटली. मुठभर पोहे हातामध्ये आले, मुखामध्ये टाकले ते पोहे. परमात्म्याच्या डोळ्यामधून अश्रू वाहायला लागले. सुदामा असा स्वादिष्ट पदार्थ कधी खाल्ला नाही. आणि गरिबाची भेट परमात्म्यानं स्वीकारली हे पाहून सुदामाजीचेही डोळे भरून आले, रडायला लागले सुदामाजी. 2 दिवस द्वारकेत निवास केला. 3ऱ्या दिवशी आज्ञा मागितली, प्रभू आज्ञा द्या, आता गेलं पाहिजे. सुशीला वाट पाहत असेल. परमात्म्यानं आज्ञा दिली. परमात्म्यानं म्हटलं नाही सुदामा एवढं घेऊन जा. सुदामाने म्हटलं नाही प्रभू थोडं द्या. सुदामा मागत नाही, परमात्मा देत नाही. विदाई झाली. सुदामा परत आले, पायी निघाले. मन प्रसन्न आहे, प्रभूनं दर्शन दिलं. माझ्या परमात्म्यानं माझ्यावर कृपा केली. त्या गावाच्या जवळ आले तर ते गाव नाही दिसत. ते गाव कुठे गेलं? तिथे एक दुसरंच नगर दिसायला लागलं, सोन्याचं नगर. जवळ जेव्हा गेले तेव्हा सुशीलाजीनं पाहिलं. सुशीला धावत आली, हे नाथ ही प्रभूची कृपा झाली, सगळं नगर सोन्याचं झालं. परमात्म्याने सगळं देऊन टाकलं आपल्याला, सगळ्या समृद्धी देऊन टाकल्या. सुदामा म्हणाला की सुशीला मी तुला सांगितलं होतं ना, माझा कृष्ण फार कृपावंत आहे, त्याची कृपा झाली आपल्यावर. मनुष्याच्या जीवनातलं सगळं दारिद्र्य संपून जातं. कोणतंच दारिद्र्य राहत नाही. धनाचं दारिद्र्य राहत नाही, मनाचं दारिद्र्य राहत नाही. खऱ्या अर्थानं मनुष्य समृद्ध होऊन जातो. एक भजन ऐकलं होतं, त्यातले काही 2-3 चरण आपण श्रवण करू आणि नंतर कथेला विराम देऊ. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. गोविंद नाम लेकर, गोविंद नाम लेकर, गोविंद नाम लेकर, फिर प्राण तन से निकले. प्राण तन से निकले. फिर प्राण तन से निकले. प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, कट हो.
श्री गंगा जी का तट हो, श्री गंगा जी का तट, यमुना जी का वंशी वट हो, मेरा सांवरा निकट हो, मेरा सांवरा निकट हो, मेरा सावरा निकट हो। जब प्राण तन से वृंदावन का स्थल हो, सगळ्यांनी म्हणायचं श्री वृंदावन का स्थल हो, श्री वृंदावन का, मेरे मुख में तुलसी दल हो, श्री वृंदावन का स्थल हो, मेरे मुख में तुलसी दल हो, श्री विष्णु चरण का जल हो, श्री विष्णु चरण का जल हो। जब प्राण तन से निकले, जब प्राण तन से निकले, जब प्राण तन से निकले, जब प्राण तन से निकले। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे। जय जय श्री राधे, 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 जय जय श्री राधे। श्री राधा सर्वेश्वर भगवान